तुझं वजन किती रे, हा तुला उलट टांगून झोडू का, हा जो प्रकार जो केला त्यांनी हा अतिशय घाणेरडा होता। म्हणजे मी एक सर्वसामान्य व्यवसाय करणाऱ्या माणसाला हे जर कधी अशी ट्रीटमेंट जर मिळत असेल तर आता गुंडांची बिलकुल पुण्यात सिटीमध्ये गरज राहिलेली नाही। पोलीसच गुंड झालेले आहेत। पोलिसांविषयी कुमावत यांचं हे मत तयार झालंय ते लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्यामुळे। चंद्रकांत जाधव यांनी 3 ऑक्टोबरला कुमावत यांना लोणीकंद पोलीस स्टेशनला बोलावलं। त्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर काय घडलं हे कुमावत यांच्या तोंडूनच ऐका। इतक्या आरे रावीच्या भाषा करून घाणेरड्या शिव्या देऊन खूप त्रास दिला। माझी मानसिकता बिघडलेली आहे। गुन्ह्यामध्ये टाकून मी तुला संपवून टाकेल, म्हणजे आता गुंड नकोच आहे। कुमावत यांना जाधव साहेबांनी अशी वागणूक का दिली तर याचं कारण की कुमावत यांच्या विरोधात एक तक्रार अर्ज लोणीकंद पोलिसांकडे आलाय। बांधकाम वेळेवर न झाल्यानं कुमावत आणि आनंद जाधव नावाच्या व्यक्तीमध्ये बेबनाव निर्माण झाला। याच व्यक्तीने हा तक्रार अर्ज दिलाय। मात्र तक्रार अर्जात देण्यात आलेली माहिती खोटी असल्याचं कुमावत यांचं म्हणणं आहे। जर ही माहिती खरी असल्यास कुमावत यांच्या विरोधात अजूनही कोणताच गुन्हा का दाखल झालेला नाही असा प्रश्न पडतो। त्यातच कुमावत यांच्या मालकीच्या इमारतीमधील काही फ्लॅटना टाळे ठोकण्याचे आदेश जाधव साहेबांनी दिले आहेत आणि मदतीला पोलीस कर्मचारीही दिले आहेत असा आरोप कुमावत यांनी केलाय। तो जाधवचा माणूस विकास आला आणि त्याने त्याचे साकुल्प घेऊन गेला तो काढून। कुठे लावली होती साखर? ते मला माहित नाही कुठे लावली होती। फ्लॅटला लावली होती? मी नव्हतो दुट्टीवर त्यावेळेस। तुम्हाला काय सांगितलं? काय नाही, काय बोललेलं नाही, काय नाही, आला तो साकुल्प काढून घेऊन गेला। या संपूर्ण प्रकरणावर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांचं म्हणणं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र ते कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाहीत, साधं भेटायलाही तयार नाहीत। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी कुमावत यांची मागणी आहे। त्यामुळे आता कुमावत यांना प्रतीक्षा आहे ती न्यायाची। या संपूर्ण प्रकरणावर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र जाधव यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं टाळलं आहे। साधं भेटायला देखील ते तयार नाहीत। हे प्रकरण खुद्द जाधव साहेब हाताळत असल्याचं सांगत कनिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील याविषयी बोलण्याचं टाळलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांडवरचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।